तर नमस्कार भावांनो, मी तुमचा नाशिकचा रिक्षावाला SK. स्वागत आहे तुमच्या आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग थोडा मोठा राहणार आहे भावांनो, कारण चाललोय आम्ही मडीला. आलो होतो भावांनो पवारवाडी मध्ये आपल्या भावाला घ्यायला, अजय पाटीलला घेतला. आम्ही निघालो भाऊ योगेश भाऊच्या घरी, योगेश भाऊची गाडी लावण्यासाठी. कारण आपल्याला साठे भाऊच्या गाडी जायचं होतं, म्हणून आपण योगेश भाऊची गाडी घरी लावण्यासाठी चाललो होतो भावांनो. बघू शकता भावांनो, मुलं किती खुश आहे जाण्यासाठी. थोड्याच वेळामध्ये आले आपले साठे भाऊ तर आपला ना आपला अजय भाई म्हणे काय तुम्हाला आम्ही 6ला सांगितलं होतं, तुम्ही आले 7ला, थोडी असतं का? अरे बोला अजय भाई जाऊ दे, नका तापू जास्त, चला पुढं. थोड्याच वेळामध्ये आलो भाऊ ना आम्ही सिन्नर फाट्याला गॅस टाकण्यासाठी. बोल करा भाऊ पटकन फुलं, चला बोल निघून पटापट गॅस टाकून निघालो भाऊ नो पुढं. पाठीशी माझ्या राहतोय उभा नाडी नवडीला, आणि सुखाच्या माझ्या घडीला मी निघालो मडीला, सुखाच्या माझ्या घडीला मी निघालो मडीला, सुखाच्या माझ्या घडीला मी निघालो मडीला, सुखाच्या माझ्या घडीला मी निघालो मडीला. थोड्याच वेळामध्ये आलो भाऊ ना आम्ही सिन्नरच्या घाटामध्ये. योगेश भाऊ बोलले घाट संपल्यावर कुठेतरी नाश्ता करण्यासाठी थांबावं म्हणे. मग काय भावांनो आलो ना भगवती वडापाव सेंटर इथे नाश्ता करण्यासाठी. इथला वडापाव खूप फेमस आहे भावांनो, आणि इथला वडापाव कोणी कोणी खाल्लाय नक्की कमेंट मध्ये सांगा भावांनो. हे बघा भावांनो, सिन्नर बस स्टॉप समोर त्यांचं शॉप आहे. मग काय अजय भाई बोलला म्हणजे मी खूप नाश्ता केला एकदम पद्धतशीर मध्ये. आता बघा कधी 70-80च्या स्पीडनी गाडी काढतो. बोल काढ मग भाऊ. थोडं पुढे आल्यावर भावांनो ही गाडी दिसली आम्हाला. हिचा शेप बघा किती खतरनाक मध्ये मारेल, आणि कमेंट मध्ये नक्की सांगा भावांनो हा कोणता शेप आहे. मला तर वाटत आहे टांगा पलटी घोडे फरार आहे भावांनो. थोडं पुढे आल्यावर भावांनो एडी बोलले चला आता म्हणे उसाचा रस घेऊ म्हणे मस्त पैकी. बघा भावांनो बैल राजा किती कष्ट करत आहे, पहिल्यापासून कष्ट करतो ना आतापर्यंत पण कष्ट करत आहे बैल राजा भावांनो. एडी भाईला पण बोललो भावा तू पण कष्ट कर आयुष्यामध्ये, तू पण खूप पुढे जाशील. एडी भाई बोला हा ठीक आहे भाई करतो ना. मग रस वगैरे आला, सर्वांनी सुरुवात केली भावांनो प्यायला. तेवढ्यात आपले साठे हो म्हणतात सचिन रस प्यायलाय म्हटलं. माय थोड्याच वेळामध्ये आलो भाऊ आम्ही शनी शिंगणापूरला. योगेश भाऊ बोलला तर म्हणजे जाताना आपण शनी शिंगणापूरचं पण दर्शन करून घेऊ भावांनो. चालन ना म्हटलं भाऊ, आलो तर करून घेऊ ना दर्शन आपण पण. मग काय भाऊनो निघालो दर्शन घेण्यासाठी मधी. दर्शन वगैरे झालं ना आम्ही निघालो भावांनो पुढं कानिपनाथांचं दर्शन घेण्यासाठी. मग काय एडी भाई बोलले तुम्ही चालवतो म्हणे गाडी आणि एकदम जोरात काढतो म्हणे 70-80च्या स्पीडने. काढा बोललं भाई लवकर. मग काय भावांनो थोड्याच वेळामध्ये पोहोचलो आम्ही मडी गावामध्ये. आणि हा भावांनो तुम्हाला एक सांगतो, आयुष्यामध्ये कुठे जा नाही तर नका जाऊ, पण एक वेळेस मडीला नक्की, कारण इथं केलेली सेवा कधीच वाया जात नाही भाऊ. फायनली भावांनो आम्ही पोहोचलो बाबांच्या दरबारामध्ये. मग काय भावांनो निघालो आम्ही वरती बाबाचं दर्शन घेण्यासाठी. बघू शकता भावांनो नाथ भक्तांची किती गर्दी आहे.